गेल्या 5 वर्षांपासून हा 16 वर्षाचा मुलगा घरात नाही तर एका तलावाच्या पाण्यात राहत होता. पण का? हे कडू सत्य आहे पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमधील इक्बाल शेखचं. त्याचं खाणं पिणं आणि झोपणं सर्व काही या तलावातच चालत होतं. पण तो हौसेने तिथे नव्हता, तर एका अत्यंत भयानक आणि दुर्मिळ आजारामुळे तिथे राहणे त्याची हतबलता झाली होती. इक्बालला इरेथ्रोमॅलजिया नावाचा एक अत्यंत दुर्मिळ आजार आहे. या आजारात जेव्हा तो पाण्याच्या बाहेर येतो तेव्हा त्याच्या संपूर्ण शरीराची आणि त्वचेची असह्य आग होते. जणू काही अंगावर निखारे ठेवले आहेत. केवळ थंड पाण्यातच राहिल्यावर त्याला या नरक यातनेतून आराम मिळायचा आणि म्हणूनच तो तलावाच्या पाण्यामध्ये कायम राहायचा. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने मोठे उपचार करणे शक्य नव्हते. काही अंधश्रद्धाळू लोक तर त्याला भूतबाधा झाली असल्याचे मानत होते. पण सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला. हा व्हिडिओ रिलायन्सचे अनंत अंबानी यांच्या नजरेस पडला. या मुलाची दयनीय अवस्था पाहून त्यांचे हृदय हेलावले. त्यांनी त्वरित रिलायन्सची मेडिकल टीम तिथे पाठवली आणि विशेष प्रायव्हेट जेटने इक्बालला थेट मुंबईमध्ये एअरलिफ्ट केले. आज मुंबईच्या नामांकित रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर पूर्णपणे मोफत उपचार सुरू आहेत आणि त्याला नवीन आयुष्य मिळत आहे. ही घटना बघून खरंच वाटतंय की माणुसकी आणखी जिवंत आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत कमेंटमध्ये सांगा. त्यासोबतच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. जय भीम, जय संविधान, जय भारत.